आज आपल्या या 51 ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की एक शेतकरी कुटुंब कशा पद्धतीने ते राहतात, कशा पद्धतीने त्यांचं राहणीमान आहे, काय त्यांच्या गरजा आहेत किंवा काय त्यांना जास्त गरजेचं असतं किंवा कसे राहतात, त्यांची राहण्याची जागा कशी असते किंवा काय. तर जसं तुम्ही बघितलं काल साप आले, हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं, पण माझ्यासाठी नवीन होतं की घरात साप येतो. तर आज आपण तेच बघणार आहे की ते कसे राहतात, कसे आपला उदरनिर्वाह करतात आणि कसं कसं काय ते आपले दिवस पुढे ढकलत असतात, कशा पद्धतीने आणि त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना किती काय काय गोष्टी लागतात किंवा काय त्यांना जगण्यासाठी काय लागतं. तर नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि आपल्या एच जी कंपनी आणि भावांच्या बहिणींनो, सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग डे 51मध्ये. तर मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आपला कालचा ब्लॉग बघितला आहे त्यांना माहिती आहे आपण आज कुठे आहोत. तर आणि ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांच्यासाठी, तर मित्रांनो आज आपण आहे मावशीच्या घरी. जी म्हणजे मावशी एक आपलं शेतकरी कुटुंब आहे, ते त्यांच्या घरी आपण आलो आहे असंच फिरायला किंवा थोडंसं एक छोटंसं काम आहे ते करायला. त्याच्यासाठी आपण इकडे आलो आहे. आणि तर तुम्हाला मी जसं काल छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या, शेतात गेलो, शेत दाखवलं, सगळ्या गोष्टी. काल साप आलेला. मित्रांनो, एक साप तर मी शूट केला म्हणून तो तुम्हाला दिसला. आणि त्याच्यानंतर रात्री अजून 2 साप आलेली, पण ती भिंतीच्या फटीमध्ये कुठेतरी निघून गेले. रात्री 1:30-2 वाजता ते 2 साप आलेले वरतून आले, वरतून पत्र्यातून पडले ते खाली. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला आज आपल्या या 51 ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की एक शेतकरी कुटुंब कशा पद्धतीने ते राहतात, कशा पद्धतीने त्यांचं राहणीमान आहे, काय त्यांच्या गरजा आहेत किंवा काय त्यांना जास्त गरजेचं असतं किंवा कसे राहतात, त्यांची राहण्याची जागा कशी असते किंवा काय. तर जसं तुम्ही बघितलं काल साप आले, हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं, पण माझ्यासाठी नवीन होतं की घरात साप येतो. तर मम्मी तर खूप घाबरलेली की बाबा साप आला आहे, मग झोपणार कसं, तिला झोपच लागत नव्हती. आणि तर हेच की आपल्यासाठी या गोष्टी सगळ्या नॉर्मल नाही आहेत, ज्या त्यांच्यासाठी आहेत. तर आज आपण तेच बघणार आहे की ते कसे राहतात, कसे आपला उदरनिर्वाह करतात आणि कसं कसं काय ते आपले दिवस पुढे ढकलत असतात, कशा पद्धतीने आणि त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना किती काय काय गोष्टी लागतात किंवा काय त्यांना जगण्यासाठी काय लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहेत. तर यस, मग कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच भेटूया आपल्या तर मित्रांनो, आता आपण आंघोळीला बसणार आहे. आंघोळ बघताय तुम्ही कुठे करायची, बघा मोकळ्या वातावरणात. अशी आंघोळ कुणी कुणी केली त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण एक नंबर वाटतंय बाई. सगळं गारगार आहे. आज सकाळी पण पाऊस पडला आणि आत्ता तर एकदम भारी. सगळेजण पेरणी वगैरे करतायत, कोण नांगरणी करतंय, कोण पेरणी करतंय. तर भारी. तर मित्रांनो, आत्ता आपण सुरू करतो आपल्या, म्हणजे आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की मावशीच्या घरात होम टूर करणार आहे आपण, की एका नॉर्मल शेतकऱ्याच्या घरी काय काय असतं, काय काय गरजेच्या वस्तू असतात, कसे ते लोक राहतात, कशा त्यांचे घरं आहेत किंवा कशा प्रकारे त्यांच्या घरांची ही जुनी बांधणी आहे. आणि जे आपण मुंबईमध्ये, आपण शहराकडे राहतो, तर आपल्याला लक्झरी लाईफ जगायची खूप सवय लागलेली असते. काही गोष्टी, फ्रीज, टी व्ही, परत तुम्हाला सांगू लाईट्स, या सगळ्या गोष्टींनी आपलं सगळं आयुष्य व्यापून घेतलेलं असतं. कम्प्युटर वगैरे, हे ते सगळ्याच गोष्टी छोट्या मोठ्या. पण इथे तसं नाही आहे. इथे एकदम अपोजिट गोष्ट आहे की कमी लाईट, कमी कमी सगळ्या गोष्टी, ना फ्रीज, ना टी व्ही, ना विरंगुळ्याचं कुठले दुसऱ्या गोष्टी किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टींशिवाय पण हे लोक कसे जगतात, कसे राहतात. आजच्या काळात पण घरात कोणाच्याही टी व्ही नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कुठपर्यंत, किती दिवस, म्हणजे कसे राहतात हे लोक. तर या सगळ्यावर आज आपण एक होम टूर करणार आहे की कसे ते लोक राहतात, कसे त्यांच्या राहण्याचं ठिकाण आहे. तर यस, मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण सरळ जाऊया आपल्या होम टूरकडे. एका नॉर्मल आणि बेसिक, नॉर्मल म्हणजे एकदम साध्यासुध्या शेतकऱ्याच्या घराची एक बेसिक होम टूर करूया. तर यस, मग आपण भेटूया. तर
हे गाईज आपण आता सुरुवात करूया आपल्या होम टूरला. तर हा एक बेसिक रूम आहे जो जिकडे सगळे राहतात. आता बाहेर पाऊस आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घरात कपडे वाळत टाकले किंवा काय. तर हाच एक बेसिक रूम आहे जिथे सगळे राहतात. हे जे तुम्हाला सामान दिसतंय हे सगळं शेतीच्या रिलेटेड, म्हणजे कशात काही धान्य आहेत तर कशात म्हणजे बोलतात ना की शेतीसाठी लागणारी अवजार आहेत, कशात बिया आहेत किंवा काही कसले पिकं आहेत. तर या सगळ्या गोष्टी इकडे आजूबाजूला आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे हा फ्रंट डोअर आहे. आपण मगाशी तिकडे शूट करत होतो बॅक साईडला, तर आता आपण फ्रंटला आलो आहे. तुम्ही बघू शकता हा जो डोअर आहे, आपण सेफ्टी म्हणून नेहमी आपल्या शहराकडे कमीत कमी 2 डोअर लावतो. एक सेफ्टी डोअर असतो, एक मेन डोअर असतो. सेफ्टी डोअरचे लॉक्स वेगळे, मेन डोअरचे लॉक्स वेगळे. तर इथे सेफ्टीच्या नावाखाली फक्त दरवाजा बंद केला जातो, ना दरवाजाला कडी लावली जाते ना काय. रात्रभर हा दरवाजा असाच असतो. तुम्ही खालून बघू शकतात, खालून थोडंसं हे झालं आहे. काल साप जो आला तो इकडूनच आला, असा इथून आला तो बेड खालून असा पुढे तो इथपर्यंत गेलेला आहे. हे आत्ता सकाळी त्यांनी हे केलं आहे, म्हणजे त्या फटी विझवल्या आहेत, तिकडे तो साप गेला. असाच तो खालून आलेला. आणि हे नॉर्मल असं हे जे सगळं बघताय तुम्ही की हे असंच आहे, ह्याला कुठली सेफ्टी नाही आहे किंवा काय नाही आहे. आणि जे आपण लाईट्स किंवा आपल्याकडे 5 मिनटं जरी लाईट गेली तरी आपल्याला असं वाटतं की बाबा आपलं काय झालं आणि काय नाही. आपण हैराण होतो, BMCला शिव्या घालतो किंवा काय चिडचिड करतो. जसं की माझी होते चिडचिड लाईट नसल्यावर. तुम्हाला माहितीच आहे नेहमी लाईट जाते. तसं इथे लाईटीच्या ह्याच्याखाली फक्त एक हा छोटासा बल्ब आहे, 0 बल्ब, जो आपण बाथरूममध्ये पण यूज नाही करत. तुम्ही बघू शकता 0 बल्ब आहे. एक फॅन आहे. बाकी दुसरं कुठलीच अशी इलेक्ट्रिक गोष्ट नाही आहे घरामध्ये की ज्याच्यावर तुम्ही म्हणजे पूर्ण असं हे कराल किंवा बिल येईल किंवा काय. असं काहीच नाही आहे, काहीच नाही. हे फक्त ही जी हातरून आहे हा तेवढंच. आणि इथे परत बघा तुम्हाला दिसेल की धान्य ठेवलं आहे आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसणार नाही. हा भाऊ आपला आर्मीची तयारी करतोय, तर त्याचे हे युनिफॉर्म्स आहेत. हे बघा, हे बैलांच्या गळ्यात जे घालतात. आधी बैल होते, म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा 2 बैल होते. तेव्हाचे ते हे देवारा पण बघा, जिथे आपल्याकडे प्रॉपर देवारा लागतो किंवा ज्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रॉपर पैसे खर्च करतो, तिकडे त्याच्या एकदम अपोजिट या साईडला काहीच नाही आहे तसं, किंवा काही तसं केलं जात नाही. जे लोक आपली सिलिंग्स फर्निचर वगैरे करवतात त्यांच्यासाठी तसं इथे काहीच नाही. फक्त पत्र्याचं एक हे आहे, शेड आहे, त्याच्याखालीच सगळं काही केलं जातं. आणि हीच या लोकांची, म्हणजे ते मला काल सांगत होते की आम्हाला मुंबई आवडत नाही कारण की आम्हाला इकडे मोकळं जगायची सवय आहे, मोकळ्या वातावरणात राहायची सवय आहे. तर हेच जे रिझन आहे, त्यांना तिकडे राहवत नाही, त्यांना करमत नाही तिकडे. आणि आपण इकडे आलो की आपल्याला या सगळ्या गोष्टी नवीन वाटतात की बाबा हे असं कसं काय करतात, असं कसे राहू शकतात किंवा काय. तर यस, आपण जाऊया किचनकडे. तुम्हाला काल मी सांगितलेलं ना, रात्री 2 साप येऊन गेले. ते इथून वरतून आले असे पत्र्याच्या इथून, आणि ते इथे गेले या फटींमध्ये. तर जुनं एकदम, की असं एकदम हे नाही आहे, एकदम जुनं आहे. बघा, बघू शकता तुम्ही चूल. इथेच सकाळी आंघोळ केली, तुम्ही बघितलं असेल. इथेच सकाळी आंघोळ केली. हेच बाथरूम, हेच जे काय आहे ते. हे किचन आहे. हे म्हणजे इथे मग बघा, एक छोटासा बल्ब आहे, फक्त लाईटच्या नावाखाली एक छोटासा बल्ब आहे. ते काही म्हणजे असं एक्स्ट्रा लक्झरियस सामान किंवा कुठलीच गोष्ट नाही आहे. तुम्ही इथे भिंत पण बघू शकता, म्हणजे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण हे जे गॅप दिसत आहेत ना, हे बॅक साईडचा म्हणजे जो उजेड आहे, जी
फटी आहेत त्या भिंतीमधल्या, त्या गोष्टी आहेत. म्हणजे एवढं जुनं आहे हे सगळं. आणि त्यांना विचारलं असं का, हे बघा, हे बघू शकता ही फट. त्यांना विचारलं की तुम्ही घर बनवत का नाही आहे, तर ते बोलतात की आम्हाला तेवढं असं गरजच नाही आहे की काय बनवणार, राहायला छत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर कशाला, बघू तेव्हाचं तेव्हा, असं त्यांचे विचार आहेत. कारण जेवढा पण पैसा येतो तेवढा सगळा शेतीवर खर्च होतो आणि करतात ते लोक. आता बघा, म्हणजे त्यांच्याकडे टाईमच नसतो. त्यांनी एकदा पेरणी झाली की ते पीक येतं, एकदम लेंदी प्रोसेस आहे. पीक आलेलं सांभाळावं लागतं, सगळ्या गोष्टी. पाऊस पडेल की नाही माहीत नसतो. आता पाऊस पडलाय तर आता पेरणी चालू झाली आहे सगळीकडेच. ह्यांची पण करायचीच आहे, आता उद्या परवा हे लोक करतील. परत अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना गरजच नाही वाटत की एवढं लक्झरियस राहावं किंवा त्या गोष्टी असाव्यात. नॉट निडेड. कारण की त्यांच्याकडे सगळे, मेन म्हणजे तर त्यांच्याकडे आजूबाजूला माणसं आहेत. त्यांचा दिवस पूर्ण हा शेतीमध्येच जातो, शेतीच्या कामांमध्ये जातो. तिकडून घरी आल्यावर जेवायचं आणि झोपायचं, परत उद्या सकाळी उठून शेतीला जायचं, एवढाच हा दिनक्रम ठरलेला असतो. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही पडलेली नसते किंवा कसं, त्यांना कुठलीच गोष्ट लागत नाही. टी व्ही नाही आहे घरात, काही नाही आहे. आपल्याला टी व्ही नसेल 5 मिनटं तर आपण काय बोलणार तुम्हाला. एखादा पिक्चर, बाहेरून कामावरून आलो थकून तर आपण रिलॅक्सेशनसाठी एखादा पिक्चर बघतो की हा बाबा आपण एखादा पिक्चर बघूया आणि टाईम घालूया. तसं इथे काहीच नाही आहे. तर जे आहे त्याच्यामध्ये हे लोक सगळे खुश आहेत आणि भरभरून आहे, एकदम भरभरून. म्हणजे ते कुठल्या गोष्टीसाठी त्यांना बाहेर जावं लागत नाही. जे पीक येतं, जे वर्षभरात जे पीक पिकवतात त्याच पिकामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होतं. वर्षभराच्या पिकामध्ये त्यांनी कधीतरी म्हणजे एखादी छोटी मोठी गोष्ट बाहेर जातात ते आणायला, नाही तर त्याच्या व्यतिरिक्त कधीच कुठे बाहेर जात नाही. सगळं त्यांच्या घरात येतं. मिरच्यांपासून, लसूणपासून, सगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी ते लोक घरातच त्यांच्या पिकवतात, त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवतात आणि त्याच गोष्टी ते उदरनिर्वाहासाठी वापरतात. ज्वारी, बाजरी, गहू, बरेचसे पिकं आहेत. आता सध्याला ते तूर डाळ आणि कापूस लावणार आहेत. तर ऊस लावलेला, परत मिरच्या लावलेल्या, जसं मी तुम्हाला काल सांगितलं. तर सगळ्या गोष्टी घरातच आहेत. त्यांना बाहेर जायची काय गरज नाही आहे, कुठली गोष्ट लागत नाही. पहिला बैल होते, आता ट्रॅक्टर घेतले. तर हे असंच एक नॉर्मल असं घर आहे एका बेसिक शेतकऱ्याचा, जो आपली लाईफ अशीच जगत असतो. तर मित्रांनो, हे माझ्यासाठी तरी खूप भारी आहे की मी म्हणजे असा फॅमिलीचा पार्ट आहे की ज्यांच्या घरात कोणतरी शेतकरी आणि मी इकडे येतो आहे, मी राहतो आहे. मी त्यांच्याशी बोलताना त्यांचे विचारांची देवाणघेवाण करतो आहे की कसं आपण मुंबईत पण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं खुश राहावं. कारण इकडचे लोक पण बऱ्याच लोकांकडे, मी तर बोलेल खूप कमी लोक आहेत ज्यांच्याकडे टी व्ही आहे. खूप कमी लोक आहेत. कारण मी जेवढं गाव फिरलो, एक 30-40 घरांचंच एक गाव आहे, जास्त मोठं पण नाही. तर यस, भारी वाटतं अशा सगळ्या गोष्टी, नेचरशी एकदम जवळ राहायला किंवा एकदम जोडल्यासारखं राहायला. तर बघा, तुम्हाला हरिपाठाचा आवाज येतोय का? दिस इज द ब्युटी ऑफ द विलेज. हे इथे हरिपाठ चालू आहे, जिथे आपली संस्कृती जपली जाते, आपल्या सगळ्या गोष्टी, पारंपरिक गोष्टी जपल्या जातात. त्याला गाव बोलतात.